वाजे पाऊल आपुले. विनायक लहानपणी थोडा घाबरट होता. अंधाराचं त्याला विशेष भय वाटे. एकदा रात्री कंदील घेऊन तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात होता. त्याच्या डाव्या हातात कंदील होता. साहजिकच तो चालत असताना त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर त्याची भली मोठी काळीकुट्ट सावली पडली. ती प्रचंड सावली पाहून विनायक घाबरला, कमालीचा भेदरला आणि एकदम मोठ्याने ओरडला, "आई, आई ग!" साहजिकच घरातील इतर सारे जण धावत आले. त्यांना वाटलं सापबीप निघाला की काय. आईनं चिंतायुक्त स्वरात विचारलं, "काय रे विनू, काय झालं?" विनायकला घाम फुटला होता. भीतीने त्याची गाळण उडाली होती. आईनं पुन्हा विचारलं, "काय रे विन्या, काय झालं रे?" तेव्हा त्याने समोरच्या भिंतीवरील स्वतःच्याच प्रचंड सावलीकडे थरथरत्या हाताने बोट दाखविले आणि ते पाहून त्याची आई खळखळून हसली आणि मग म्हणाली, "अरे विनू, ही तर तुझीच सावली, ती तुझी गुलाम. तू बसलास की ती बसणार, तू उठलास की ती उठणार, तू चालू लागलास की ती पण चालू लागणार. शिंच्या, त्यात काय एवढं भिण्यासारखं काय आहे?" आईच्या तोंडचे हे उद्गार ऐकून बाकी सारे जण खळखळून हसले. विनायक मात्र खजील झाला. ते पाहून आई म्हणाली, "हे बघ विण्या, लक्षात ठेव, भित्यापोटी ब्रह्मराक्षस असतो. चालताना आपलंच पाऊल वाजत असतं आणि आपल्याला वाटतं की मागून कोणीतरी येतंय. वाजे पाऊल आपुले, म्हणे मागे कोण आले, अशी स्थिती होते." आईने दिलेल्या एवढ्या स्पष्टीकरणानंतर मात्र आपणच आपल्याला भितो, कारण भीती आपल्या मनात असते, हे त्याच्या लक्षात आलं आणि पुढील आयुष्यात तो पुन्हा कशालाही भ्याला नाही. बलाढ्य आणि जुलमी ब्रिटिश शासनाविरुद्ध बापूंच्या आदेशानुसार त्याने आंदोलने केली, सत्याग्रह केले, वारंवार कारावास सोसला. एवढेच नव्हे तर चेंबळेच्या खोऱ्यातील महाभयंकर अशा खुनी दरोडेखोरांच्या समवेतही तो निर्भयपणे वावरला आणि त्याने त्या भयंकर पशुतुल्य दरोडेखोरांना माणसात आणलं. त्याच्या या अतुलनीय किमयेमुळे जग विस्मित झालं आणि अशा प्रकारे आईने सांगितलेल्या उपदेशाचं, कोणालाही न भिण्याच्या उपदेशाचं त्याने आयुष्यभर पालन केलं. पुढील आयुष्यात तो कोणालाही व कशालाही भ्याला नाही.